नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे मजेत ना? आणि मजेतच राहा. आणि मजेत शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचं नाव आहे सीमा चंदन पॉलिटी. राज्यशास्त्र किंवा पॉलिटिकल सायन्स या विषयाला 100% डेडिकेट असणार आमचं चॅनलचा फंडा क्लिअर आहे की सगळ्यात पहिल्यांदा आम्ही परीक्षेला असणारा सिलेबस पाहतो, त्याच्यानंतर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका चाळतो आणि मग फोकस स्टडी करतो आणि त्यानंतर आपण कॉन्सेप्ट पक्का करतो. मित्रांनो, कुठल्याही परीक्षेमध्ये जर का तुम्हाला यश मिळवायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका चाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. रेप्युटेड रेफरन्स बुकचा अभ्यास करतोय, त्याच्यापासून मी माझं स्टडी मटेरियल गोळा करतोय. कुठल्याही प्रकारचा फापड पसारा न गोळा करता फक्त मुद्देसूद गोष्टी ज्या पेपरला विचारल्या जातात किंवा विचारल्या जातील अशाच गोष्टी माझ्या स्टडी मटेरियलमध्ये मी इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यामुळे माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, नक्की तुम्हाला मदत होईल. पण राज्यघटनेच्या सिरीजमध्ये पुढचा जो टॉपिक पाहणार आहे तो टॉपिक आहे भारत एक संघराज्य. एमपीसीच्या विविध ज्या पूर्वपरीक्षा असतात त्या पूर्वपरीक्षांसाठी आयोगाचा सर्वात आवडता जो टॉपिक कोणता असेल तर हा टॉपिक आहे. याच्यावर बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. चला तर मित्रांनो, विषयाला सुरुवात करू. विषयाला सुरुवात करताना आपण नेहमीप्रमाणे पाहू की आयोग ह्या टॉपिकवर कुठल्या प्रकारचा प्रश्न विचारतो. जसं पहिला राज्यसेवा 2018ला जो प्रश्न आला होता पूर्व परीक्षेला तो असा होता की खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला होता. खाली तुम्हाला पर्याय दिलेले म्हणजे खटले. पहिला खटला आहे शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार, दुसरा आहे गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार, तिसरा आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य आणि चौथा आहे मिनर्वा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार. तसाच प्रश्न मेन्स 2018च्या एओसला विचारला होता. जसं भारतीय संघराज्य व्यवस्थेचे खालीलपैकी कोणते मूळ तत्वे आढळून येतात? पर्याय निवडा. पहिला आहे दुहेरी शासन व्यवस्था, दुसरा आहे अधिकारांचे वाटप, तिसरं आहे एकेरी नागरिकत्व, चौथं द्विगृही कायदेमंडळ, पाचवं स्वतंत्र न्यायमंडळ आणि सहावं आणीबाणी विषयक तरतुदी. मित्रांनो, हे अशा प्रकारचे प्रश्न ह्या टॉपिकवर विचारले जातात. व्हिडिओ पूर्ण पहा. आता प्रश्न पाहिले, आता कॉन्सेप्ट पक्का करू, फोकस स्टडी करू आणि व्हिडिओच्या शेवटी जवळजवळ 10 ते 12 क्वेश्चन मी असे काढलेले आहे की जे रेग्युलरली या विषयावर या टॉपिकवर विचारले जातात. चला तर मग सुरुवात करू. भारत एक संघराज्य हा टॉपिक पाहताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागणार आहे शासन पद्धती. शासन पद्धती किती प्रकारच्या असतात? तर शासन पद्धती 2 प्रकारच्या असतात. पहिलं असतं एकात्मक शासन पद्धती आणि दुसरं असतं संघराज्यात्मक शासन पद्धती. मग आता एकात्मक शासन पद्धती म्हणजे काय? तर मजेने सांगायचं झालं तर हम करे सो कायदा. आणि याचं बेस्ट उदाहरण जे आहे ते आपल्या शेजारी असणार देश चायना. चायनामध्ये राष्ट्रीय सरकार हे सर्वात प्रबळ आहे आणि सगळे राष्ट्रीय सरकारच्या हातात आणि ते काही अधिकार राज्यांना किंवा तिथल्या प्रादेशिक सरकारला देतात. तसं अजून जर का उदाहरण पाहायचं झालं तर चायना सोबतच जपान, फ्रान्स, ब्रिटन आणि इटली या देशांमध्ये सुद्धा एकात्मक शासन पद्धती आढळून येते. दुसरं जे आहे ते आहे संघराज्यात्मक शासन पद्धती. मग सगळ्यात पहिल्यांदा पाहू की संघराज्य म्हणजे काय. की काही प्रांत किंवा काही देश हे एकत्र येतात आणि त्याच्यातून एखाद्या नवीन देशाची निर्मिती करतात. एकत्र येताना ते स्वतःमध्ये एक करार करतात आणि त्याच्यातून नवीन देशाला जन्माला घालतात. याचं जर का बेस्ट एक्झाम्पल पाहायचं झालं तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. इसवी सन 1787 मध्ये 13 राज्य एकत्र आले आणि त्यांनी स्वतःमधून एका नवीन देशाला करारानुसार जन्माला घातलं आणि तो देश होता युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. मित्रांनो, आजच्या घडीला संघराज्याचं जर का रोल मॉडेल जर पाहायचं झालं तर ते अमेरिकेकडे पाहिलं जातं. आता ह्या संघराज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं असतं की अधिकारांची प्रॉपर विभागणी झालेली असते. म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी झालेली असते. याचं जर का आणखीन उदाहरण सांगायचं झालं तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशिया, ब्राझील आणि स्वित्झर्लंड या ठिकाणी सुद्धा संघराज्यात्मक शासन पद्धती आढळती. इंडिया सुद्धा संघराज्यात्मक शासन पद्धती दर्शवतं. मग आता संघराज्यात्मक शासन पद्धतीचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो की एकात्मीकरणामुळे निर्माण झालेलं संघराज्य आणि दुसरा प्रकार पडतो विघटनाद्वारे निर्माण झालेलं संघराज्य. आता एकात्मीकरण म्हणजेच काय? तर एकात्मीकरण म्हणजेच काय तर एकीकरण. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे अमेरिका. 1787 साली 13 राज्य एकत्र आले, त्यांनी करार केला आणि त्या करारातून एक नवीन देश जन्माला घातला. त्या देशाचं नाव होतं अमेरिका. आजच्या घडीला युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमध्ये 50 स्टेट्स आहे. म्हणजे हे जे संघराज्य आहे हे राज्यांच्या एकीकरणामुळे निर्माण झालेलं आहे. म्हणून याला म्हणलं जातं की एकात्मीकरणामुळे निर्माण झालेलं संघराज्य. दुसरा जो प्रकार आहे तो आहे विघटनाद्वारे. याचं बेस्ट उदाहरण आहे कॅनडा. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा देश जन्माला आला आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रांतांना अधिकार दिले. आजच्या घडीला कॅनडामध्ये 10 स्टेट आहे आणि कॅनडा जन्माला आला 1868 मध्ये. भारत सुद्धा
विघटनाद्वारे निर्माण झालेली संघराज्यात्मक शासन पद्धती फॉलो करतो. आता आपण पाहू की भारतीय शासन व्यवस्था कशी आहे. राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये भारताचं वर्णन हे राज्यांचा संघ असं करण्यात आलेलं आहे. बाकी कुठंही घटनेमध्ये संघराज्य असा उल्लेख नाही. अमेरिका हे जे संघराज्य आहे हे जगातलं रोल मॉडेल आहे. हे संघराज्य हे राज्यांच्या करारातून तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे कुठल्याही राज्याला या संघराज्यातून बाहेर पडण्याचा अधिकार आहे. मित्रांनो, संघराज्याचं रोल मॉडेल म्हणून अमेरिका ओळखलं जातं. त्याच्यामुळं घटनेचा अभ्यास करताना पावलोपावली आपल्याला अमेरिकन राज्यघटनेचा आणि भारतीय राज्यघटनेची तुलना झालेली दिसल. आता अमेरिकेतून राज्य बाहेर पडू शकतात कारण ते करारानुसार जन्माला आलेलं आहे. परंतु भारतीय संघराज्य हे विघटनाद्वारे जन्माला आलेलं आहे आणि त्याच्यामुळं कुठल्याही राज्याला भारतातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. दुसऱ्या भाषेत भारताचं संघराज्य हे राज्यांच्या करारातून तयार झालेलं नाही. त्याच्यामुळं कुठलंही राज्य भारताच्या संघराज्यातून बाहेर पडू शकत नाही. भारताचे संघराज्य जे आहे ते कॅनडाचं मॉडेल फॉलो करतं, अमेरिकेचं मॉडेल फॉलो करत नाही. मग भारताच्या घटनेचा अभ्यास करायला बसलं की आपल्याला असं वाटतं की भारतीय राज्यघटना ही संघराज्य प्रकारची आहे. पण संघराज्य तरतुदीशी मिळत्या जुळत्या तरतुदी आपल्या घटनेमध्ये आढळतात. त्या कोणत्या? जसं संघराज्य पद्धतीचं पहिलं वैशिष्ट्य काय, तर तिथं दुहेरी शासन व्यवस्था असते. आपल्याकडे सुद्धा आहे. दिल्लीमध्ये असणारे संसद आणि महाराष्ट्रात असणारी विधानसभा. दिल्लीमध्ये असणारं केंद्रीय कायदेमंडळ आणि महाराष्ट्रात असणारं राज्य कायदेमंडळ. त्याच्यानंतर दुसरं संघराज्याचं वैशिष्ट्य जे आहे ते आहे लिखित राज्यघटना. हो, भारताची सुद्धा राज्यघटना लिखित आहे. जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना म्हणून भारताच्या राज्यघटनेला ओळखलं जातं. आणि आजच्या घडीला भारताच्या राज्यघटनेत 25 भाग, 468 कलमे, 12 अनुसूची आहे. शॉर्टकट कसा लक्षात ठेवायचं तर 25-12 म्हणजे 25 भाग, 12 अनुसूची आणि 468 कलमे आजच्या घडीला भारताच्या राज्यघटनेत आहे. तिसरं संघराज्याचं वैशिष्ट्य जर म्हणलं तर संघराज्याची घटना ही ताठर असते. आपली सुद्धा घटना ताठर आहे. ठीक आहे, काही कमी अधिक प्रमाणात ती आहे, पण ती ताठरच आहे. जसं घटना दुरुस्ती म्हणजे कलम 368 जर पाहिलं आणि त्यातल्या जर का घटना दुरुस्तीच्या पद्धती पाहिल्या तर आपल्याला ती घटना ताठर वाटती. संघराज्य पद्धतीचं पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते आहे घटनेची सर्वोच्चता. घटना ही सर्वोच्च असते संघराज्य पद्धतीमध्ये. आपल्याकडं सुद्धा घटनेची सर्वोच्चता आहे. मग त्याच्या समोर ना राष्ट्रपतीवर आहे, ना पंतप्रधान, ना मुख्यमंत्री, ना कोणतं सरकार, ना कोणता प्रशासकीय अधिकारी, ना कोणता उद्योगपती. घटनाच सगळ्या ठिकाणी सर्वोच्च आहे. त्याच्यानंतर संघराज्य पद्धतीचं महत्वाचं वैशिष्ट्य जर म्हणलं तर अधिकारांची विभागणी केलेली असती ती केंद्र सरकार आणि राज्य सरकारामध्ये. आपल्याकडे सुद्धा ती दिसून येते. जसं केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकारांची, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कामाची विभागणी केलेली असती. आणि ही जी कामं आहे ती केंद्राची कामं केंद्र सूचीमध्ये सांगितलेली असतात आणि राज्याची कामं ही राज्य सूचीमध्ये सांगितले असतात. आता जर का केंद्र सूची पाहायचं झालं तर केंद्र सूचीमध्ये सध्या 98 असे विषय आहे की ज्याच्यावर केंद्र काम करत असते किंवा कायदे करत असतं. सुरुवातीला ते विषय 97 होते. राज्य सूचीमध्ये सध्याच्या घडीला 59 विषय आहे जे सुरुवातीला 66 होते आणि या विषयांवर राज्य सरकार हे कायदे करत असतं किंवा काम करत असतं. तिसरं जे आहे ते आहे समवर्ती सूची. ज्या विषयांवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघंच्या दोघं कायदे करू शकतात किंवा कामं करू शकतात त्याला म्हणलं जातं समवर्ती सूची. सुरुवातीला तिचे विषय होते 47 आणि आता झालेले आहे 52 विषय. या व्यतिरिक्त असेही काही कामाचे विषय असतील जे कुठल्याच सूचीमध्ये दिलेले नाही किंवा त्यांची स्पष्ट विभागणी झालेली नाही. अशा विषयांवर कायदे करण्याचा अधिकार मात्र आपल्या घटनेमध्ये हा केंद्राकडे आहे. म्हणजे शेषाधिकार कोणाकडे आहे तर केंद्राकडे आहे. मग संघराज्य पद्धतीचं पुढचं जे वैशिष्ट्य जे आपल्या घटनेमध्ये दिसून येतं ते आहे स्वतंत्र न्यायव्यवस्था. याच्यासाठी आपल्याकडे सुप्रीम कोर्टाची तरतूद करण्यात आलेली आहे. समजा सरकारने एखादा जर का कायदा केला आणि तो घटनाविरोधी जर असेल किंवा घटनेशी असंगत असेल तर त्यावेळेस तो कायदा अडवायचं किंवा त्याला रोख लावायचं काम कोण करत असतं? सुप्रीम कोर्ट करत असतं, न्यायव्यवस्था करत असतं. त्याबाबत आपली न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आहे. संघराज्य पद्धतीचं पुढचं जे लक्षण आहे किंवा पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे द्विगृही कायदे मंडळ. आपल्याकडे सुद्धा आहे. आपल्याकडे सुद्धा द्विगृही संसद आहे ज्याच्यामध्ये राज्यांचं प्रतिनिधित्व करणारी राज्यसभा, एकूण सदस्य संख्या 245
आणि दुसरं आहे कनिष्ठ सभागृह लोकसभा आणि एकूण त्याची सदस्य संख्या आहे 545. अशा प्रकारे आता भारताच्या राज्यघटनेमध्ये जी काही संघराज्य वैशिष्ट्य सापडतात ती आता आपण पाहिली. आता आपण पाहणार आहे असंघराज्य वैशिष्ट्ये जे संघराज्य तरतुदींशी विसंगत आहे पण आपल्या घटनेमध्ये आढळून येतात. अशा प्रकारे मित्रांनो आपण भारत एक संघराज्य या घटकामध्ये भारताच्या घटनेमध्ये असलेली संघराज्य वैशिष्ट्य पाहिली. भाग 1 संपलेला आहे, भाग 2 अजून बाकी आहे. मित्रांनो, माझा जर प्रयत्न आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ येत राहतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील. चला मित्रांनो, तोपर्यंत बेस्ट ऑफ लक, झटून अभ्यास करू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.